मुलांची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवायची असेल तेव्हा आठवतात त्या विविध आजारांपासून संरक्षण करणाऱ्या लसी म्हणजे वॅक्सिन्स. पण WHO च्या व्याख्येनुसार आरोग्य हे केवळ शारीरिक नसतं, तर मानसिक आणि सामाजिक पण असतं. ते आरोग्य जपण्यासाठी आपण आपल्या मुलांना कोणती बरं वॅक्सिन देतो असा विचार किती जण करतात. मुलांना औषधं देऊन शारीरिक इम्युनिटी वाढवता येते, तशी सामाजिक, मानसिक किंवा भावनिक इम्युनिटी वाढवण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करायला हवेत. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सेलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. जरा देखील मनाविरुद्ध झालेलं खपवून घेता न येणारे तरुण, किशोरवयीन किंवा लहान मुलं, सगळं आपल्या टर्म्सनुसार व्हायला पाहिजे असा हट्टाग्रह असलेले आणि तसं न झाल्यावर आक्रमक होणारे, निराशेच्या गर्तेत जाणारे सगळे, या साऱ्यांची मानसिक प्रतिकारशक्ती वाढवणं अत्यावश्यक आहे. विविध भावना हा जगण्याचा भाग असल्याने सकारात्मक, नकारात्मक सगळ्या भावनांचा अनुभव येणार आहेच. तेव्हा स्वतःच्या भावना, खास करून नकारात्मक भावना, योग्य प्रकारे व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण भावनिक जाणीवा विस्तारल्या तरच स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याही भावना ओळखता येतील आणि त्या कौशल्याने इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःसोबतचं नातं आणि इंटरपर्सनल म्हणजे एकमेकांसोबतचं नातं सुधारता येतं. साहजिकच त्याचा थेट परिणाम उत्तम मानसिक आरोग्यावर होतो. तेव्हा आपल्या मुलांना केवळ शारीरिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवण्याच्या नादामध्ये किंवा तसे प्रयत्न करणं पुरेसं नाही, पण त्यांना भावनिकदृष्ट्याही खंबीर बनवणं हे सगळ्या पालकांचं मुख्य कर्तव्य आहे. आपण बरेचदा बघतो की लहान मुलं जरा विरोध केला की आक्रस्ताळेपणा करतात. किशोरवयीन मुलांच्या हातातला मोबाईल काढून घेत त्याला अभ्यास कर म्हटलं की ते चिडचिड करतात, आदळआपट करतात, खोलीचं दार आदळून निघून जातात. एखादी स्पर्धा हरल्यावर त्याचं स्वतःतलं कारण न शोधता दुसऱ्यावर ब्लेम करत हरण्याचं समर्थन करतात. हव्या त्या अभ्यासक्रमासाठी, नोकरीसाठी निवड झाली नाही की निराश होतात. लग्नाच्या वेळी नकार आला की दुःखी होतात. नोकरीमध्ये परफॉर्मन्स प्रेशर असल्याने सतत टेन्शनमध्ये राहतात. कौटुंबिक कार्यक्रमात जायला टाळतात आणि तिथे गेल्यावरही आपलेच आपण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. पण आयुष्य म्हटल्यावर विविध प्रसंग घडणार असतातच, विविध भावनांचा अनुभव येणार असतोच. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. मग त्यातल्या त्यात नकारात्मक अनुभवांचा परिणाम आपल्यावर होऊ न देणं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. जसं मुलांना पावसात भिजल्यावर सर्दी खोकला होऊ नये म्हणून च्यवनप्राश देतो, व्हिटॅमिन्स देतो. कारण पावसाचं पडणं न पडणं आपल्या हाती नाही आणि जोडीला मुलांना भिजण्याच्या आनंदापासूनही थांबवायचं नाही. मग आपण काय करतो तर आपली प्रतिकारशक्ती वाढवतो ना. तसंच इतरांचं वागणं किंवा अप्रिय घटना घडणं हे आपल्या हातात नाही, तरीही जगण्याचा आनंद आपल्या हातात असला पाहिजे. मनासारखं न झाल्यावर नकारात्मक भावनांमध्ये मूल जाऊ नये म्हणून त्याची मानसिक प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. आता अशी मानसिक प्रतिकारशक्ती वाढवायची म्हणजे मुलांना काही भावनिकदृष्ट्या बोथट करायचं नाही, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या नकारात्मक भावनांच्या प्रभावाखाली घाबरून न जाता पुढे कसं जायचं ते शिकवायचं. इमोशनल इम्युनिटी म्हणजे रेझिलियन्स याचा अर्थ आहे बाउन्स बॅक. खाली पडलो तरी उसळी मारून वर यायचं. म्हणजे जसं आगीतून सोनं हे तावून सुलाखून बाहेर पडतं तसं, म्हणजे अधिक चमकदार होऊन, तसंच कठीण किंवा आव्हानात्मक परिस्थितीमधून अधिक कणखर होऊन बाहेर पडता येतं. पण हे ऐकल्यावर लक्षात येईल की मुलांना जर हे स्किल शिकवायचं असेल तर ते पहिलं जी व्यक्ती शिकवणार आहे त्याच्याकडे ते स्किल हवं ना. कारण आपण जर आईवडिलांना पहिले गुरु मानतो, मग त्या गुरूंना आपल्या शिष्याला म्हणजे मुलांना द्यायला मुळातच ते कौशल्य गुरूंजवळ असायला नको का? त्यामुळे मुलांना जर भावनिक सक्षम करायचं असेल तर पहिले पालकांना ते शिकावं लागेल. त्यासाठी पालकांनी निरीक्षण आणि आत्मपरीक्षण करावं लागेल. जसं घरी आईला आजीने काही सूचना केली तर आई कशी रिॲक्ट करते? आई वडील एकमेकांच्या नातेवाईकांवरून एकमेकांशी कसे बोलतात? वडिलांचं प्रमोशन झालं नाही तर त्या घटनेकडे ते कसं बघतात? पूर्णवेळ गृहिणी असलेल्या आईचा वडील आदर कसा करतात? आई स्वतःच्या आईला विशेष ट्रीटमेंट देताना आजीशी म्हणजे बाबांच्या आईशी कशी वागते?
आईवडिलांना न आवडणाऱ्या मुलांच्या वर्तनासोबत, म्हणजे आपल्याच मुलांच्या वर्तनासोबत ते पालक म्हणून कसं डील करतात, असं बरंच काही. दुसरं म्हणजे स्वतःचं वागणं मॉडेल म्हणून समोर ठेवण्यासोबत पालकांना एक मुख्य आणि मोठा बदल विचारात आणावा लागेल. तो म्हणजे परफेक्शन ऐवजी प्रोग्रेसला महत्त्व. मुलाला किती मार्क मिळतात यापेक्षा त्याला अभ्यासाची, शाळेची गोडी लावण्यामध्ये प्राधान्य असलं पाहिजे. इतरांच्या मुलांसोबत तुलना न करता आपलं मूल जे करतंय ते त्याच्याच आधीच्या प्रगतीपेक्षा जरा देखील उत्तम करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणं. याशिवाय पालकांनी अजून एक करायला हवं, ते म्हणजे मुलांना नकार पचवायला शिकवणं. मागितल्याबरोबर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे का? कोणतीही गोष्ट देण्याआधी मुलांना गरज आणि फायदा या दोन्ही बाबी तपासायला सांगायला हव्यात. तरच त्या मुलांना वॉन्ट्स आणि नीड्स यातला फरक कळेल. म्हणून मग त्यासाठी काही प्रमाणात अनिश्चितता अनुभवायला द्यायला हवी. अर्थात असा काही म्हणजे अशी शिस्त लावणं किंवा आग्रह हा खूप रिजिड पद्धतीने पण करायला नको आहे. कारण काही पालक इतकं ठरवून शिस्तबद्ध पालकत्व निभावतात की नकार शिकवायचा आहे ना, मग नाही म्हणजे नाही. मग क्षुल्लक बाबीसाठी देखील मुलं अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे जेव्हा रिजिड पालक असतात तेव्हा ती मुलं आईवडिलांच्या होकारासाठी अगदी लाचारीने वाट बघत असतात. तेव्हा कोणत्या गोष्टींमध्ये किती वेळा आणि किती वेळ ताणून धरायचं याचंही भान पालकांना असणं अपेक्षित आहे. म्हणूनच म्हणतात पालक होणं सोपं नाही, आई बाबा होणं सोपं आहे. म्हणूनच पालकत्वाची तयारी ही विशेष करायला लागते. चौथं म्हणजे एखाद्या प्रसंगामध्ये मुलाला नेमक्या कोणत्या भावना जाणवत आहेत याची जाणीव होण्यासाठी त्या भावनांच्या विविध छटा मुलांना शिकवणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं एखाद्या मॅचिंगच्या दुकानात गेल्यावरती एकाच रंगाच्या अनेक शेड्स असतात, तशा भावनांच्याही शेड्सबद्दल मुलांच्या जाणीवा वाढवायला हव्यात. नाहीतर काही झालं की राग आला का असं नको. कारण या भावनेच्या, म्हणजे राग या भावनेच्याही कुरकुर, चिडचिड, राग, संताप असा खूप स्पेक्ट्रम आहे ना त्या छटांचा. मग विविध ॲक्टिव्हिटीजमधून, विविध माध्यमांमधून मुलं बघत असलेल्या कार्टून्सच्या साह्याने किंवा पुस्तकात वाचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पात्रांच्या साह्याने मुलांसोबत गप्पा करायला लागतील आणि त्यातूनच त्यांना त्या भावनांच्या विविध छटा त्या तीव्रतेनुसार कशा बदलतात हे कळेल. आणि त्याच्या छटांच्या मागची कारणंही वेगळी असतात हेही लक्षात येईल. आणि मग या जाणीवेतूनच, म्हणजे अशा या छटांमधूनच एखाद्या मुलाला किशोर वयामध्ये जर कुणाबद्दल काही विशेष भावना जाणवत असतील तर ते प्रेम आहे, आकर्षण आहे की वासना, हे त्या मुलासोबत स्पष्टपणे बोलता येईल मोकळेपणानं. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना जाणवणाऱ्या भावनांना पालकांनी क्षुल्लक समजून फेटाळून न लावणं. जसं जर मूल म्हणत असेल की मला आतल्या खोलीत अंधारात जायला भीती वाटते, तर हो रे, खरंच वाटू शकते भीती, कारण तिथे आता काय आहे दिसत नाही ना, पण रोजचीच खोली आहे बघ आणि मी आहे की सोबत, असं म्हटलं जावं. नाही तर हे भित्रटच आहे, घाबरायचं काय त्यात, जा काही नाही तिकडे, असं म्हणून त्याला वाटणारी भीती ही पालक निकालातच काढतात. तसं पाहायला गेलं तर ही काही फार मोठी गोष्ट नाही. तरीही मुलांना आपल्याला पालक समजून घेऊ शकत नाही असा या घटनांमधून जो निष्कर्ष निघतो किंवा ते काढतात, त्यांना पालकांबद्दल विश्वास वाटेनासा होतो, ही बाब मोठी असते. मुलांच्या भावना आपण समजून घेऊ शकत नाही, त्यामुळे पालक नकळत एम्पथी म्हणजे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं हे स्किल शिकवण्यातही कमी पडतात. आता एम्पथी हे स्किल काही समोर बसून शिकवता येत नाही, तर पालकांच्या वागण्यातूनच मुलं शिकत असतात. जर तुम्ही कधी निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की एखाद्या रिसेप्शनमध्ये आई आपल्या प्लेटमध्ये अजून पदार्थ वाढवून घेण्यासाठी गेली तर जाताना ती मुलाला सांगून जाते, खुर्चीकडे लक्ष दे, कुणाला बसू देऊ नकोस. मग तेवढ्या वेळामध्ये जर एखाद्या ज्येष्ठ वयाचे आजोबा त्या खुर्चीसाठी विचारायला आले तर तो मुलगा सांगतो की आईची जागा आहे, आई बसली आहे तिथे. किंवा एखादी आई आपल्या मुलीसोबत जेव्हा बसमध्ये महिलांच्या राखीव जागेवर बसलेली असते तेव्हा जर पाठीवरती जड बॅग घेऊन कोणी तरुण मुलगा उभा असेल तर ती त्या मुलाला बसण्यासाठी जागा द्यायला किती पुढाकार घेते. बघायला गेलं तर ह्या घटना क्षुल्लक वाटतात, पण यातूनच पालकांकडून मुलांकडे मूल्य म्हणजे व्हॅल्यूज हस्तांतरित होत असतात. दुसऱ्यांचा विचार करायला हवा हे शिकवण्यासाठी प्रथम पालकांनी विचार करायला हवाय की आपण असं वागतोय का.
एखाद्याच्या सोबत मिळून जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा त्या व्यक्तीच्याही गतीचा विचार करावा लागतो, हे जर मान्य असेल तसं मुलं मानसिकदृष्ट्या खंबीर होतील. कारण साहजिकच दुसऱ्यासाठी काही करावं लागतं तेव्हा आपल्या मनाला मुरड घालणं हे येतच. याशिवाय कोणत्याही विषयावर मुलांना मोकळं आणि हवं ते आपण बोलू देतो का? म्हणजे त्यांना तसं अभय आहे का? म्हणजे आधीच्या काळामध्ये त्या राजाच्या विरोधात जर काही बोलायचं असेल तर ती सांगणारी व्यक्ती राजाकडे आधी अभयदान मागायची. तसं समजा 8वीतला मुलगा म्हणाला की बाबा माझ्या वर्गात एक मुलगी आहे, तिने मला आय लव्ह यू म्हटलं. यावर पालक म्हणून आपण काय प्रतिक्रिया देऊ? इंजिनिअरिंगच्या एखाद्या मुलाला जर विषयामध्ये काही बॅकलॉग लागला तर आपण त्याचा अपमान करू का? त्याची लायकी काढू का? त्याच्या हातून घडलेल्या चुकांना, म्हणजे मुलांच्या हातून घडलेल्या चुकांना गुन्हे समजून तीव्र शिक्षा आपण देतो का? आपल्या मुलांनी आपला मान ठेवावा अशी अपेक्षा धरताना आपण त्यांचा अपमान करतोय का? कारण मान देण्यासाठी वय हा जर निकष असेल तर त्या ज्येष्ठ व्यक्तीनं त्याच्या वयाला साजेसं समंजसपणे वागणं पण अपेक्षित आहे ना. खोटं बोलला म्हणून मुलाला फटके देणारे वडील स्वतः सोयीस्करपणे खोटं बोलतात हे त्यांच्या गावी नसतं, पण मुलं मात्र ओळखतात. तेव्हा आपल्या वागण्यातून विरोधाभास दिसतोय का हेही पाहावं लागेल. अनेक मनोविकारांचं मूळ स्ट्रिक्ट पेरेंटिंग हे जसं आहे तसं अति प्रोटेक्टिव्ह पेरेंटिंग देखील मुलांना कमकुवत बनवतो. खरं तर इतक्या गोष्टी आहेत ज्या लाईफ स्किल म्हणून आपण म्हणतो त्या मुलांना सहज शिकवता येतात. पण काही पालक मुलांना जपण्याच्या नादामध्ये त्यांना त्रास होईल म्हणून त्यांना बाहेर नेतच नाहीत. मग अशा वेळी बाहेर लोक कसे वागतात, आपल्याला घरात किंवा बाहेर वागण्याचे नियम वेगळे असतात. लोकांच्यासाठीही आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं, आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. अशा कितीतरी बाबी शिकायच्या राहूनच जातात. आजही तुमच्या नातेवाईकांमध्ये असे 2-4 लोक सहज असतील की ज्यांची मुलं किंवा ते कुटुंब फारसा काही संबंध इतरांसोबत ठेवत नाहीत, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाही. तेव्हा आवर्जून मित्र आणि नातेवाईक यांचा सहवास वाढवणं, सामूहिक खेळांचा, कौटुंबिक कार्यक्रमांचा अनुभव घेऊ देणं, घरच्या काही कार्यक्रमांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं, अशा पद्धतीने मुलांच्या भावनिक आरोग्याला जपता जपता सामाजिक कौशल्य देखील वाढवता येतात. शिस्तीसोबतच मुलांचं दिलखुलास कौतुक आपण करतोय का हेही पाहावं लागेल ना, कारण तरच तो बॅलन्स साधला जाईल. पण मुलांचं कौतुक करण्याची पालकांना काहीतरी ॲलर्जीच आहे, म्हणजे हे एक कोडच आहे. कौतुक तर सोडाच, पण दुसऱ्याच्या मुलापेक्षा आपला मुलगा अधिक कसा नालायक आहे हे हिरीहिरीने पालक सांगताना दिसतात. म्हणजे जर एखादी आई दुसरीला म्हणाली की अगं तुझी मुलगी सगळ्या भाज्या खाते, माझा मुलगा तर नुसतं गोडच खातो, गोड असेल तरच जेवतो. मग ती पहिली म्हणते अगं भाज्या खाऊन काय उपयोग, खाऊन झाले की लोळते नुसती, तुझा मुलगा कामं तरी करतो. म्हणजे आपलं मूल दुसऱ्यापेक्षा कसं वाईट आहे हेहीच त्याच्यातही कॉम्पिटिशन करून सांगितलं जातं. म्हणजे 5 वर्षाचं लहान मूल आईचं साधं बोट धरून रस्त्याने चालताना जरा वेडवाकडं चाललं ना की त्याच्या हाताला खेचून नीट चाल असं जेव्हा आई खेकसताना दिसते तेव्हा माझ्या मनात येतं की हे मूल 10 वर्षांनी माझ्याकडे येणार थेरपी घ्यायला. कारण पालक जर इतके फ्रस्ट्रेटेड आहेत तर मूल आंतरिक समाधानामध्ये मोठं कसं होईल? आयुष्य हे विविध भावना आणि प्रसंगांपासून बनलेलं असतं. हवी ती वस्तू, हवा तो जॉब, हवा तसा जोडीदार नाही मिळाला तरी पुढे कसं जायचं हे समजलं पाहिजे. कारण नो मॅटर व्हॉट, शो मस्ट गो ऑन. उशिरा यश मिळालं तरीही आयुष्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही. कारण तसं पाहिलं तर आयुष्याला स्वतःची गुणवत्ता असते का? किंवा आयुष्याला सरसकट अर्थ कुठे असतो? आयुष्याला अर्थ आपण प्राप्त करून देतो ना, गुणवत्ता आपण निर्माण करतो. तेव्हा पालकांनो, मुलांनी अभ्यास करायला हवा, चांगले मार्क सुद्धा मिळवायला हवेत. कारण उत्तम मार्क म्हणून उत्तम डिग्री आणि उत्तम डिग्री म्हणून उत्तम नोकरी आणि म्हणून मग सुरळीत निर्धास्त सुखवस्तू आयुष्य हे समीकरण आपणच तयार केलेलं आहे. आणि त्यात काही अंशी सत्य असलं तरीही तेवढंच सत्य नाही. उत्तम लाईफस्टाईलसाठी कदाचित जास्त बुद्धिगुणांक लागतही असेल, पण क्वालिटी ऑफ लाईफ उत्तम करण्यासाठी भावनिक गुणांकही जास्त असायला हवा हे नक्की. तेव्हा समस्त पालक, आजी आजोबा आणि सगळेच जे असं खरं स्वतःचं पॅरेंटिंग किंवा नातेवाईकांच्या मुलांचं पॅरेंटिंग असं करतात त्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून प्रभावी पद्धतीने पालकत्व कसं करायचं किंवा भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवायची हे शिकायचं असेल तर मित्रमंडळींच्या गेट टुगेदरमध्ये, सोसायटीमध्ये, पेरेंट्स मीटिंगमध्ये, संस्थांमध्ये पालकांसाठीचे माझे पेरेंटिंगचे सेशन्स
अरेंज करा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.